चला तर आज बनवूया अजिबात कडू न होणारी मस्त अशी रस्सा कारल्याची भाजी। त्यासाठी ते कारले घेतले, ते या पद्धतीने कापून घेतले। नंतर त्याला उभे आडवे काप देऊन घ्यायचे, त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या। संपूर्ण बिया काढून घेतलेल्या आहे। नंतर या कारल्याला आपल्याला संपूर्ण मीठ लावून घ्यायचं। एक चाळण घ्यायची, हे कारले आपल्याला वाफळून घ्यायचे आहे। आणि नंतर एकीकडे गरम पाणी करून घ्यायचं, त्यावरती चाळण ठेवायची, झाकण ठेवायचं, हे कारले वाफवून घ्यायचे। पाववाटी शेंगदाणे घ्यायचे, ते कढईमध्ये भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकून। परत खोबरं घालायचं, पाववाटी भाजून घेतलेले शेंगदाणे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। आलं घालायचं, कोथिंबीर लसूण घालायचं, हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं पाणी न घालता। कढईमध्ये तेल घालायचं, जिरं घालायचं, मोहरी घालायची, कांदा घालायचा, चांगला तळून घ्यायचं। मसाले घालायचे, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, पाव चमचा हळद, धना पावडर, हे चांगले परतून घ्यायचे। वाटून घेतलेलं वाटण घालायचं, चांगलं परतून घ्यायचं। नंतर वाफवून घेतलेले कारले घालायचे। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं, ते कारल्यामध्ये ऍड करायचं। चवीनुसार मीठ घालायचं, एक चमचा गूळ घालायचा, थोडी चिंच घालायची, झाकण ठेवायचं। भाजी मस्त आपली तयार आहे। नंतर त्यावरती कोथिंबीर घालायची, मस्त आपली रस्सा कारल्याची भाजी तयार आहे। बघू शकता किती सुंदर आपली कारल्याची भाजी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।